पंजाब राज्यातल्या पठाणकोट जिल्ह्याला अजूनही पाकिस्तानकडून धोका आहे। त्यामुळे हा जिल्हा जो आहे तो अजूनही रेड अलर्ट मध्ये आहे। इथल्या प्रशासनाने सार्वजनिक वीज व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे खंडित केलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या पठाणकोट या शहरातल्या चौकामध्ये उभा आहे। आपण जर या ठिकाणी समोर नजर टाकली तर सार्वजनिक संपूर्ण वीज जी आहे ती खंडित करण्यात आलेली आहे आणि सगळ्या मोठ्या इमारतीच्या मालकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। इमारतीवरच्या लाईट जे आहेत ते बंद करण्यात याव्यात। त्यामुळे पठाणकोट शहर जे आपण पाहतोय की पूर्णतः ब्लॅकआउट मध्ये पाहायला मिळते। घरांमध्ये लाईट आहे मात्र रस्त्यावरच्या लाईट आणि इमारतीवरच्या लाईट जे आहे ते बंद करण्याचे निर्देश इथल्या प्रशासनाने दिलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या प्रशासनाने सार्वजनिक रस्त्यावरची वीज जी आहे ती पूर्णपणे खंडित केलेली आपल्याला पाहायला मिळते। इथून आपण खालच्या बाजूला रस्त्यावरती जाणारी वीजची नजर टाकली आपण पाहतो की समोरच्या इमारतीवरची लाईट पूर्णपणे बंद आहे मात्र येणारी सार्वजनिक इथली वीज व्यवस्था जी आहे ती मात्र पूर्णपणे खंडित करण्यात आलेली आहे। पठाणकोट जिल्ह्यातल्या शाळा ज्या आहेत त्या अजूनही पूर्णपणे बंद आहेत। तिथल्या स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात अजूनही निर्णय घेतलेला नाही। मात्र काल सांबा सेक्टरमध्ये ड्रोन दिसल्यानंतर पुन्हा एकदा प्रशासनाने जे आहे ते कडक निर्देश जे आहे ते सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लावलेले आहेत आणि आपण पाहतोय की सार्वजनिक वीज व्यवस्था जी आहे ती पठाणकोट शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे ब्लॅकआउटच असं म्हणावं लागेल की पठाणकोट शहरामध्ये आज पुन्हा एकदा ब्लॅकआउट जे आहे ते पाहायला मिळतंय। इथल्या शाळा ज्या आहेत ते उघडण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही मात्र धोका जो आहे तो पठाणकोट जिल्ह्याला अजूनही आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे पठाणकोट जिल्हा जो आहे तो अजूनही रेड अलर्टमध्ये। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पठाणकोट, पंजाब।